हॅलो फ्रेंड्स, तर आज आपण मस्त अशी भरली भेंडी करणार आहोत. तर त्या अगोदर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला सुरुवात करूया. इथे मी भेंडी घेतलेली आहे, त्यानंतर कांदा घेतलेला आहे बारीक चिरलेला, कोथिंबीर घेतलेली आहे, हा आमचा कोल्हापुरी मसाला घेतलेला आहे, हळद, मीठ, दाण्याचं कूट आणि लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत 3 ते 5. आता भेंडी मी स्वच्छ धुवून पुसून घेतलेली आहे. त्यानंतर याला मधोमध अशी चीर पाडून घेणार आहे आणि त्यानंतर त्याचे 2 भाग करून घेणार आहे. या प्रकारे मी सर्व तयार करून घेणार आहे. आता इथं मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे, त्यामध्ये दाण्याचा कूट घातलेला आहे, थोडीशी हळद, 2 चमचे आमचा कोल्हापुरी मसाला घातलेला आहे, थोडंसं मीठ घातलेलं आहे चवीनुसार आणि 3 ते 5 लसणाच्या पाकळ्या घातलेल्या आहेत. अशा प्रकारे हा मसाला तयार करून घेतलेला आहे आणि आता या स्टेजला कोथिंबीर घालून पुन्हा एकदा फिरवलेलं आहे. आता तेल घेतलेलं आहे 2 चमचे, त्यामध्ये आता एक बारीक चिरलेला कांदा घालणार आहे. खूप झटपट होणार अशी ही भरली भेंडीची रेसिपी आहे. तुम्ही नक्की एकदा ट्राय करा. खायला देखील खूपच छान लागते ही आणि झटपट होणारी अशी ही रेसिपी आहे. आता कांदा आपला लाल झालेला आहे, यामध्ये आपण भेंडी घालणार आहोत आणि मिक्स करून घेणार आहोत. या प्रकारे मिक्स करून घ्यायचे आहे. त्यानंतर पाव चमचा हळद घालणार आहोत आणि थोडंसंच मीठ घालणार आहोत, कारण मीठ आपण मसाल्यामध्ये सुद्धा घातलेलं आहे. किंचित मीठ घालायचं आहे. त्यानंतर असं व्यवस्थितरित्या मिक्स करून 5 मिनिटासाठी आपल्याला झाकण ठेवून शिजून द्यायचं आहे. 5 मिनिटानंतर बघू शकता चांगली वाफ आलेली आहे आपल्या भेंडीला आणि भेंडी थोडी शिजलेली देखील आहे. आता या स्टेजला आपण संपूर्ण मसाला ॲड करणार आहोत. त्या प्रमाणातच आपण तो मसाला बनवलेला आहे. ही मी पावशेर भेंडी घेतली होती. पुन्हा एकदा 10 मिनिटासाठी ठेवून घेणार आहे. 10 मिनिटानंतर बघू शकता भाजी आपली खाण्यासाठी तयार आहे. मसाला भेंडीमध्ये भरण्याचं टेन्शन नाही. अगदी झटपट आणि मस्त होणारी अशी ही रेसिपी आहे. नक्की एकदा ट्राय करा, तुम्हाला खूप आवडेल आणि मला कमेंटमध्ये सांगा की कशी झाली आहे ती. आता मी सर्व करत आहे. गरमागरम चपाती किंवा भाकरी सोबत तुम्ही खाऊ शकता. बघू शकता किती छान दिसत आहे. थँक्यू.